उपस्थित मंचावर या महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र डॉक्टर राजेश कागले सर, या मंचावर उपस्थित त्यांच्या सुमित पत्नी आणि आमच्या मित्रसमूहामधीलच आम्ही एकाच कॉलेजमधून शिकलो, पलीकडच्या कॉलेज. आम्ही तेव्हा ह्या कॉलेजला पलीकडचं कॉलेज म्हणत होतो. मग ते कुठलं तरी अलीकडचं पलीकडचं आहे, तर मी त्या कॉलेजचा, हे दोघे त्याच कॉलेजचे. डॉक्टर रंजनाताई कागले मॅम, नवीनच मैत्री झालेली आहे, आधी आमची ओळख झाली होती कुठेतरी. आमचे मित्र प्रणव सर या ठिकाणी उपस्थित, त्या महाविद्यालयाचे माजी कर्मचारी म्हणू की आजी, म्हणजे मला म्हणजे अपडेट द्या, म्हणजे तसं म्हणेल. महेश निकम सर अगदी खूप परिचयाचे आहेत ते, अनेक वर्ष त्यांच्या मागे बसलेले आणि जे माझ्या विभागाची निगडीत असणारे ह्युमन ॲनाटॉमी भाटेसाहेब, इतरांची नावं मला सर्वांची माहिती नाहीत, परंतु काही विद्यार्थ्यांची नावं आणि काही चेहरेसुद्धा मी ह्या ठिकाणी ओळखतो. की मला आठवतं की मी ह्या बॅचला कधीतरी ॲनाटॉमी घेतलेला आहे, 4-5 वर्ष झाले असतील. नावं आठवत नाहीत पण चेहरे तरी आठवतात. तर ह्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थ्यांचे, काही आपल्या ह्या स्नातकांचे काही नातेवाईकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ऑफकोर्स ज्यांचा आज सत्कार सन्मान या ठिकाणी झालेला आहे, ग्रॅज्युएशन सेरेमनी करता आपण त्यांना ग्रॅड्स म्हणतो, स्नातक म्हणतो, असे आपण सर्व या कॉस्ट्यूममध्ये अत्यंत खूप शोभून दिसत आहेत. सुरुवातीला मला असं वाटतं की थोडं कलेने घ्यावं, कारण का रात्रीचे 9:45 झालेली आहेत आणि हे कोल्हापूर शहर आहे, वेळेचं काही बंधन नसतं. आणि आपल्या ठिकाणी क्राऊडसुद्धा अत्यंत कमी आहे, छोटेखानी कार्यक्रम आहे. पण छोटेखानी कार्यक्रम जरी असला तरी मोठं बोलायला काही हरकत नाही, कारण आज दिवसच तितका मोठा. सकाळपासूनचा हा माझा 3रा कार्यक्रम आहे, अक्षरशः घसा बसलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आज 10 एप्रिल म्हणजे जागतिक होमिओपॅथिक दिवस, जो पुऱ्या जगभर साजरा केला जातो. ह्या दिवसाला एकेकाळी आपण हॅनिमन डे म्हणायचो, कारण का याच दिवशी आपल्या होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्म झाला होता. त्याच्यापूर्वी जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा त्याला बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन असे म्हणायचे. कालांतराने लोकांना कळलं की ही साधी हस्ती नाही आहे, तर ते राष्ट्रीय पातळीवर असं ठरवण्यात आलं की ह्याला बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन असं न म्हणता त्याला हॅनिमन डे असं नाव ठेवून ते साजरं करण्यात यावं. आणि तशा प्रकारचे आदेश निर्गमित झाले आणि आपण हॅनिमन डे साजरा करत होतो.